पुढली महत्त्वाची बातमी दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही मोठी बातमी आहे। खरं तर राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय लागण्याची शक्यता आहे। दुधाचे दर 30 रुपयांवरती स्थिर ठेवण्यावरती आज मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे। खासगी आणि सहकारी दूध संस्थांना 30 रुपये दर बंधनकारक होणार असून शासनाकडून 5 रुपये अनुदान मिळणार आहे। पावडरसाठी लागणाऱ्या दुधावरती 3 रुपयांचं अनुदान देण्याचा विचार सुद्धा उद्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मांडला जाईल आणि त्यावरती निर्णय येण्याची शक्यता आहे। अभिषेक मुठाळ माझे सहकारी आपल्या सोबत आहेत। अभिषेक, खरं तर दूध उत्पादक शेतकरी अनेक दिवसांपासून ही मागणी करतात आणि महत्त्वाची बातमी उद्याच्या बैठकीमध्ये या संदर्भात कदाचित निर्णय लागण्याची शक्यता आहे। काय अपडेट्स? दुधाचे दर जे आहे वर आज मंत्रालयामध्ये एक बैठक झाली, त्यामध्ये चर्चा झालेली आहे। यात जर का बघायचं तर आधीपासूनच शासनाकडनं 5 रुपयाचं अनुदान जे आहे ते देण्यात आलेलं आहे। या संदर्भात आणखीन दर वाढावेत अशा प्रकारची मागणी जी आहे ती शेतकरी कडनं करण्यात आलेली होती। मात्र सध्याची जर का परिस्थिती पाहायची तर आधीच शासनाकडनं 5 रुपये अनुदान देण्यात आलं, त्यामुळे एकूणच हा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये होईल अशा प्रकारे सांगण्यात येत आहे। उद्या किंवा परवाला मंत्रिमंडळाची बैठक होईल आणि त्यामध्ये हा निर्णय आपल्याला होताना पाहायला मिळेल की अधिकचा अजून दर द्यायचा की नाही। निश्चित अभिषेक, धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।